गुन्हा दाखल झालेल्यापासूनच आपल्या एलसीबी मी एसपी साहेबांशी बोललेलो आहे, रोज आमचा संपर्क चालू आहे। आता तिथं पण जाणार आहे एसपी साहेबांना भेटायला, एलसीबीची टीम पण तपासणी केलेली आहे। काल रात्री आपली सुद्धा टीम नगर शिरूर, आता बाकी गोपनीय गोष्टी मी जास्त सांगू शकणार नाही, त्या भागात गेलेली आहे। माझ्या ऑफिसची टीम गेलेली आहे, वाकचौरे साहेब श्रीरामपूर ऍडिशनल एसपी सर त्यांच्या ऑफिसची टीम गेलेली आहे। असे एकूण टोटल 4 आणि नगर सिटीला मी होतो। आम्हाला असं कळालं होतं की नगर शहराच्या आसपास वास्तव्य असू तिथले सुद्धा डीवायएसपी जे आहेत ती माझे बॅचमेटच आहेत, त्यांच्या ऑफिसची पण एक टीम काम करत आहे। अशा टोटल 4 टीम त्याच्यावर काम करत आहेत। लवकरात लवकर 4 आरोपींना अटक करणं गरजेचं आहे आणि ते करणार आहे आम्ही। काल माझ्याकडं अनिकेतचे चुलते, त्यांचे बंधू अमोल हे सगळे आले होते, त्यांना मी काही गोष्टींची पूर्तता करण्यासंदर्भात सांगितलं होतं। म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओ काही लोकांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं तिथं मारहाण होत आहे, तर ते ज्या साक्षीदारांनी तो व्हिडिओ बघितला स्टँडवरच्या गाडी चालकांना, त्यांना तात्काळ त्यांनी पाठवणं गरजेचं आहे। आरोपीच्या समजा ते जामीन अर्ज टाकतील वगैरे तर आपली केस स्ट्रॉंग झाली पाहिजे। त्याच्यामुळं माझी विनंती दीपक भाऊ आपल्या माध्यमातून त्यांना ही आहे की आपण म्हणजे कागदावर पण केस स्ट्रॉंग झाली पाहिजे। तर त्या अनुषंगानं ज्या ज्या लोकांनी ती घटना बघितलेली आहे ते सगळे लोक आज इथलं कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच पोलीस स्टेशनला जावा, आपण ते जबाब आजच्या आज नोंदवू। कालपासून आम्ही बोलवतोय परंतु अजून कोणी आलेलं नाही, आज जावा। येस येस हो हो ते सांगितलंय मी काल त्यांना, त्यांचाही घेणार आहे, त्यांच्या वडिलांचाही जबाब बाकी आहे तो पण घेणार आहे। त्यांनी त्या दिवशी दिला नाही, आजही दिला तरी चालली, काही अडचण नाही। त्या ज्या गोष्टी त्यांचा उल्लेख करायचा राहिल्या असतील त्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील। 100% तुम्ही मी म्हटलं की न्यायाच्या भूमिकेत पोलीस आपण खऱ्याचं खरं इथंच करू शकतो, काय होईल ते होईल। आणि आपण नेहमी संपर्कात राहू की जी काही अपडेट असेल ते आम्ही 100% आपल्याला कळवली जाईल। दीपक भाऊने आम्हाला जी कागदपत्र मागितली होती आम्ही त्यांना सकाळीच व्हॉट्सअपला तर मी 1 मिनिटातच टाकली होती, बाकीचे प्रिंट काढून सुद्धा आम्ही त्यांना दिले। त्यामुळे ह्याच्यात कुठलाही गोपनीयता अशी काही बाळगली जाणार नाही। ठीक आहे, धन्यवाद।